नमस्कार मंडळी, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर जिल्हा जळगाव. एका नवीन जी आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, हा जी आर आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही विविध गावे आहेत, अशा अनेक गावे आहेत, त्या गावामध्ये स्वतःचं ग्रामपंचायत कार्यालय नाही आणि त्याच गावांसाठी ज्या गावांमध्ये स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय नाही, अशा ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या संदर्भात हा जी आर आहे. हा जी आर रत्नागिरी जिल्ह्यातील त्या ग्रामवासियांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्या जी आरबद्दल आता आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया. हा जी आर आहे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी प्रदान करण्याबाबत. म्हणजेच ह्या योजनेअंतर्गत त्या गावातील ग्रामपंचायत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो काही ग्रामविकास विभाग आहे, आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग या योजनेअंतर्गत हा निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि ह्या जी आरची तारीख आपण पाहू शकता 30 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, ह्या योजनेबद्दल मी थोडीशी सुरुवातीला माहिती देतो. ही योजना आहे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना. ही योजना महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी आणली होती. या योजनेअंतर्गत ज्या ज्या गावांसाठी स्वतःची ग्रामपंचायत कार्यालय नसेल, तर महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून द्यायचं आणि त्या ग्रामवासियांनी हा निधीचा वापर करून आपली ग्रामपंचायत बांधून घ्यायची होती. तर ही ग्रामपंचायत बांधण्यासाठी महाराष्ट्र एक विशिष्ट रक्कम त्या गावाच्या लोकसंख्येनुसार वितरित करत असतं. त्यानंतर वितरित केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजित करून जर आपल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी जर जागा अवेलेबल नसेल, तर जागा उपलब्ध करून द्यायची होती. त्यानंतर जिल्हा परिषद ह्या निधीला मंजुरी देत असेल आणि जिल्हा परिषद जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ते मुख्य कार्यकारी अधिकारी या योजनेअंतर्गत जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्या योजनेचा आढावा वारंवार त्रैमासिक आढावा ते घेऊन ते शासनाला सादर करत असतात. अशा प्रकारे ही जी काही योजना होती, या योजनेअंतर्गत त्या गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा. आता यानंतर आपण पाहू की ह्यानंतर ह्या जी आरमध्ये काय आहे. आपण थोडंसं पाहू शकता किंवा राज्यातील ज्या काही ग्रामपंचायती आहेत, असं स्वतंत्र इमारत नाही, ती स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी ही योजना आणलेली आहे. हे आपण पाहिलेलंच आहे. ती जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत बांधून झाली पाहिजे, असं हा जी आर सांगतो. आता यानंतर आपण डायरेक्ट पाहूयात की ह्या जिल्ह्यातील कोणकोणती अशी गावे आहेत, त्या गावांना हा निधी भेटला आहे आणि किती निधी भेटला आहे हे पण आपण पाहूयात. तर मित्रांनो, आपण ह्या जी आरमध्ये डायरेक्ट आपण आता पाहूयात की कोणकोणते ग्रामपंचायतांना निधी किती भेटलेला आहे. तर आपण पाहू शकता खेड तालुका आहे रत्नागिरीमधला. ह्या खेड तालुक्यातील आपण कोणकोणती गावे आहेत अशी हे गावे आपण पाहूयात. तर आपण पाहू शकता खेड तालुक्यात कळंबणी बुर्द आहे 25 लाख रुपये. चिंचघर ह्या गावासाठी भेटलेले आहेत 25 लाख. कशेडीसाठी भेटलेले आहेत 20 लाख. जैतापूरसाठी 20 लाख. आंबयेसाठी 20 लाख. अशा प्रकारे खेड तालुक्यातील जे काही गावे आहेत, त्या गावांसाठी स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी इतका निधी भेटलेला आहे. आता आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका आहे आणि ह्या दापोली तालुक्यातील जे काही गावे आहेत ते आपण पाहू शकता. या दापोली जिल्ह्यातील इतकी गावे आहेत आपण पाहू शकता. आणखी खाली आहेत. त्या गावासाठी किती निधी भेटला आहे आपण पाहू शकता. शिरखलसाठी 20 लाख. अंजर्लेसाठी 20 लाख. आवाशीसाठी 20 लाख. सावेलीसाठी 20 लाख. माटवणसाठी 20 लाख. कांगवईसाठी 20 लाख. सातेरी तर्फे नातूसाठी 20 लाख. कात्रनसाठी 20 लाख. नवशीसाठी 20 लाख. पंचनदीसाठी 20 लाख. शिरसोलीसाठी 20 लाख. सारंगसाठी 20 लाख. टेटवलीसाठी 25 लाख. टाळसुरेसाठी 20 लाख. फणसूसाठी 20 लाख. मुरडी या गावासाठी 20 लाख. उन्हवरे या गावासाठी 25 लाख. अंगरवायंगणीसाठी 20 लाख. भडवणेसाठी 20 लाख. रुखीसाठी 20 लाख. आता आपण आणखी काही ह्याच्यामधले गावे आहेत ते पाहू शकता. शिर्देसाठी 20 लाख. बुरोडीसाठी 25 लाख. करंजगावसाठी 20 लाख आणि पंगारीतर्फे हवेली
ह्या गावासाठी 20 लाख हे आपण इथं पाहू शकता। अशा प्रकारे वेगवेगळ्या गावांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे। आता आपण आणखी काही गावे शिल्लक आहेत त्या गावांसाठी पाहूया। कर्दे या गावासाठी 20 लाख आणि नवसे या गावासाठी 20 लाख हे आपण पाहिलं। आता आपण मंडणगड हा तालुका आहे रत्नागिरीला, ह्या मंडणगड तालुक्यातील काही गावे आहेत त्या गावांसाठी स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी काही निधी उपलब्ध करून दिले आहे, तोही आपण पाहू शकता। मंडणगडमध्ये हे इतके गावे येतात हे आपण पाहू शकता। मंडणगडमधील जे काय गावे आहेत त्या गावाबद्दल आपण माहिती पाहत आहात। मंडणगडमध्ये आपण पाहू शकता की तिडे तिडे तिळे तिडे हे गाव आहे। 2 मिनिट। मंडणगडमधील जे काय तिडे तळेकर हे जे गाव आहे, तिडे तळेकरसाठी 20 लाख, उंबरशेतसाठी 20 लाख, लाटवणसाठी 20 लाख, शिगवणसाठी 20 लाख, चिंचगरसाठी 20 लाख, बहिरवलीसाठी 20 लाख, कोंडगावसाठी 20 लाख, वाल्मिकी नगरसाठी 20 लाख, दाभटसाठी 20 लाख, जावळीसाठी 20 लाख, गोठेसाठी 20 लाख, पालेसाठी 20 लाख, पडवेसाठी 20 लाख, भोळवलीसाठी 20 लाख आणि देवारीसाठी 25 लाख। अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही विविध 45 गावे आहेत त्या 45 गावांसाठी 970 लाख म्हणजे जवळपास 9,70,00,000 रुपये इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आपण आशा करूयात की लवकरात लवकर ह्या गावातील ग्रामपंचायती कार्यालय उपलब्ध होईल आणि ग्रामपंचायती कार्यालय उपलब्ध होऊन ह्या ग्रामवासियांसाठी नक्कीच याचा फायदा होईल। अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे नवीन JR आणि नवीन योजना मी आणत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ही तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता। आपले जे काही रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामस्थ आहेत त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडत असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबल्याचा इतका फायदा होईल की जेव्हा मी नवीन JR आणेल, मी JR शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणत असतो। ते JR आणल्या तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये हा JR येऊन जाईल आणि तुम्ही हा JR पाहू शकता। अशा प्रकारे एका नवीन JR आणि एका नवीन माहितीसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळूयात। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।